आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एक महत्त्वाची गोष्ट तपासून पाहणार आहोत। तुम्हीही सोशल मीडियावर असे मेसेज, व्हिडिओ किंवा पोस्ट बघितले असतील। आज नमो शेतकरीचे 2,000 रुपये सोडले जातील। या 12 जिल्ह्यात जमा होणार आहेत। पण खरी गोष्ट काय आहे? सरकारने खरंच अशी घोषणा केली आहे का, की ही फक्त आणखी एक अफवा आहे? चला तर मग या अफवेची खरी बाजू समजून घेऊया। सोशल मीडियावर दररोज नवनवीन बातम्या पसरत असतात। आज पैसे जमा होणार, फक्त या जिल्ह्यांना मिळणार, मुहूर्त लागला, अशा प्रकारचे शब्द वापरले जातात, जेणेकरून लोक लगेच विश्वास ठेवतील। काही चॅनेल्स, काही व्हिडिओ बनवणारे लोक व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अशी माहिती टाकतात। पण दुर्दैवाने यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो। कोणी बँकेत धाव घेतो, तर कोणी इंटरनेट सेंटरकडे जातो आणि शेवटी निराशा हातात येते। म्हणून पहिली गोष्ट, अफवा पटकन पसरते, पण तिच्या मागे खरी कागदपत्र असतातच असं नाही। खरी योजना काय सांगते? आता खरी माहिती बघूया। नमो शेतकरी किंवा PM किसान योजना अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये मिळतात। हे पैसे 3 हप्त्यामध्ये 2,000 रुपये असे दिले जातात। पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात DBT पद्धतीने। ऑगस्ट 2025 मध्येच 20वा हप्ता सोडण्यात आला आहे। पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट रोजी थेट देशभरातील जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले। एकूण 20,500 कोटी रुपये देशभर वितरित झाले। म्हणजे सरकारने दिलेल्या वेळापत्रकानुसार हप्ते नियमित येत आहेत। आज अचानक 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा नाही। म्हणजेच हा दावा सत्य नाही, ही फक्त अफवा आहे। खरं तर पैसे वेळेत मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी नक्की पूर्ण करायला हव्यात। KYC पूर्ण असावी, बोटांचा ठसा घेऊन किंवा ऑनलाईन OTP द्वारे, आधार आणि बँक खाते लिंक असावे, जमीन नोंदी योग्य असावेत, नाव योजनेच्या यादीत आहे का हे pmkisan.government.in या वेबसाईटवर बेनिफिशियरी स्टेटसमध्ये तपासावे। जर यापैकी एखादी गोष्ट पूर्ण नसेल तर पैसे थांबतात। पण पैसे थांबले म्हणून कुणी म्हणाल आज मुहूर्त लागला, लगेच जमा होणार, तर त्याला विश्वास ठेवू नका। अफवा टाळण्यासाठीचे काही उपाय। मग प्रश्न पडतो, आपण अफवा कशी ओळखायची? पहिली खूण, अशा बातम्यांमध्ये आज, उद्या, फक्त, या जिल्ह्यात, गुप्त यादी असे शब्द वापरले जातात। दुसरी खूण, कोणतीही सरकारी पत्र जसे की GR, प्रेस नोट किंवा वेबसाईट लिंक दिलेली नसती। तिसरी खूण, ही माहिती प्रामुख्याने WhatsApp, YouTube शॉर्ट्स किंवा Facebook पोस्टवर दिसते, पण सरकारी न्यूजमध्ये नसते। म्हणून साधं लक्षात ठेवा, सरकारी वेबसाईट, जिल्हा प्रशासनाची नोटीस किंवा अधिकृत प्रेस रिलीज शिवाय दुसरी कुठलीही माहिती म्हणजे अफवा। शेवटचं एवढंच, शेतकरी बांधवांनो, तुमचे हक्काचे 2,000 रुपये मिळणारच, पण ठरलेल्या वेळापत्रकानुसारच। त्यासाठी संयम ठेवा, KYC पूर्ण करा आणि अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती तपासा। सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका। स्वतः जागरूक राहा आणि इतर शेतकरी बांधवांनाही खरी माहिती सांगा। धन्यवाद।